आज मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. बऱ्याच वेळेस आपल्यातल्या बऱ्याच व्यक्ती हा काहीतरी मनात न्यूनगंड घेऊन राहत असतात, की मी अशी दिसते, मी अशीच आहे, मी अशीच का? असे बरेच प्रश्न असे त्यांना पडत असतात. एका कंडक्टरची मुलगी असते, तिला गायिका व्हायचं असतं. आवाज तर फार सुंदर असतो, पण तिचे दात थोडे फोडे असतात. त्यामुळे तिला कायम असं वाटत असतं, की माझे दात फोडत मी कसं गाणार? लोक माझ्यावर हसणार. खूप ठिकाणी प्रयत्न केला, पण तिनं त्यामध्ये तिला अपयश आलं. त्यानंतर एका नाईट क्लबमध्ये तिनं गायला सुरुवात केली आणि ज्या दिवशी गायचा तिचा दिवस होता, त्यावेळेस मात्र ती असं गाणं गात होती, प्रत्येक वेळेस तिचे दात ती झाकून गाण्याचा प्रयत्न करू लागली आणि त्यामुळे लोकांच्या समोर तिचं हसंच होऊ लागलं. त्यानंतर एक व्यक्ती तिला भेटली. तिनं सांगितलं, "खरंच तुझा आवाज फार सुंदर आहे. तुझी गाण्याची पद्धत खरंच खूप सुंदर आहे. गाण्याचं सिलेक्शन सुंदर आहे. पण तू ज्या पद्धतीने गातेस, तुझे दात झाकून ज्या पद्धतीने गाण्याचा तू प्रयत्न करतेस, ते खूप विचित्र दिसतंय. त्यामुळं दात पुढं असणं म्हणजे कायद्यानं गुन्हा नाही आहे. तू असं काही करू नको. तू तुझ्या कलेचा आनंद घेत गा. तुझा आवाज आवडणारी तर बरेच व्यक्ती आहेत. त्या श्रोतावर्गासाठी गा. मनमुराद गा. आणि मग बघ, तुला आयुष्यात त्या तुझ्या कलेचा एक वेगळाच आनंद मिळेल, एक वेगळीच अनुभूती मिळेल." आणि त्यानंतर तिने तो प्रयत्न करायला सुरुवात केली. तोंड उघडं ठेवून ती मनापासून गाऊ लागली. स्वतः आनंद घेत गाऊ लागली. आपल्या गाण्या आवडणाऱ्या श्रोत्यांसाठी गाऊ लागली आणि इतकी प्रसिद्ध झाली, की नंतर लोक तिचं अनुकरण करू लागली. तेव्हा माझं तुम्हा सर्वांना एवढंच सांगणं आहे, की जे उपजत आपल्याकडे आहे, ते आहे. त्यात बदल काही होऊ शकत नाही. आपल्याकडे काय नाही, त्याच्याशी आपल्याला ईश्वरानं काही ना काहीतरी जे गुण दिलेले आहेत, त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. जग आज म्हणेल, उद्या म्हणेल, परवा आपल्या कामात व्यस्त होऊन जाईल. त्याचा विचार करू नका. जे आपलं आहे त्याला पॉलिश करा. त्याच्यावर प्रेम करा आणि मग बघा, आयुष्याचा प्रत्येक क्षण खरंच खूप सुंदर वाटेल. प्रत्येक कला बहरत जाईल.